राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर गुरुवारी संध्याकाळी सुगुण नाट्यकला संस्थेनं आय एम फीलिंग हार्नी हे नाटक सादर केलं। पण हे नाटक एकांगी आणि पूर्वग्रह दूषित लिखाण असल्यासारखं वाटलं। तर शुक्रवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी वसंत शैक्षणिक संस्थेनं सावळे रक्तव्याज हे नाटक सादर केलं। या नाटकाचा ऐतिहासिक विषय वेगळा आणि कल्पक असला तरी सादरीकरण मात्र प्रभावी झालं नाही। सुगुण नाट्यकला संस्थेनं राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी आय एम फीलिंग हॉर्नी हे नाटक सादर केलं। कला क्षेत्रात अजूनही महिलांचं लैंगिक शोषण होतंय हे वास्तव आहे। चंदेरी दुनियेच्या आकर्षणापायी अनेक मुली फसतात आणि वासनांध लोक त्यांचा गैरफायदा घेतात। या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महिलांची सजगता महत्त्वाची असते। अश्लीलतेच्या प्रवासाचा आणि त्यामागील कारणांचा वेध लेखक दिग्दर्शक सुनील घोरपडे यांनी घेतलाय। त्यासाठी प्रसंग रचना, कलाकारांचे रंगमंचावरील स्थान, संवादांची गती आणि भावनिक चढउतार यांचा चांगला ताळमेळ या नाटकात दिसून आला। पण लेखक म्हणून सुनील घोरपडे थोडे एकांगी वाटले। मुख्य समस्या मांडण्याऐवजी नाटकातील शुभम नावाच्या पात्राला टार्गेट केल्यासारखे प्रसंग मांडण्यात आले। त्यामुळे नाटकाचा मुख्य विचार मागे पडतो आणि नाटकाचं सादरीकरण उथळ वाटतं। कास्टिंग काउंटचा विषय केवळ एका व्यक्तिपुरता मर्यादित नसतो, पण लेखक म्हणून घोरपडे यांनी केवळ एका व्यक्तिरेखेला झोडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून नाटकाची लय विस्कटते। पहिला अंक तर खूपच विस्कळीत आणि उथळ वाटला। ओंकार घोरपडे यांचे नेपथ्य कल्पक होते। पारंपरिक लेवल्स आणि बॉक्सचा वापर करून मागे लावलेल्या पडद्यावर विविध ठिकाणांची दृश्य दाखवण्याचा प्रकार नाटकाला आधुनिकतेची छटा देतो। बाबांच्या भूमिकेत समीर भोरे यांनी उत्तम काम केलं। सूत्रधार कीर्तिकुमार पाटील यांनीही सूत्रधार छान रंगवला। मोहन आणि शुभम या दुहेरी भूमिकांमध्ये रोहन घोरपडे यांनी दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या पात्रांना स्वतंत्र ओळख देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। तर अनुजा कुलकर्णी, मयूर कुलकर्णी, आदिती करंबे, राहुल पाटील, शरद पाटील, ओमकार नलवडे यांनी नाटकातील भूमिका साकारल्या। शुक्रवारी राज्यनाट्य स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी वसंत शैक्षणिक संस्थेनं सावळे रक्तव्याज हे नाटक सादर केलं। लेखक आणि दिग्दर्शक सौरभ लता शिवकुमार यांनी ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेत कल्पना विश्वातून संहिता साकारली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जर एकाच काळात शत्रूंशी सामना केला असता तर इतिहासाची दिशा कशी बदलली असती हा विचार त्यांनी नाटकातून प्रभावीपणे मांडला आहे। संपूर्ण आयुष्य रयतेसाठी अर्पण करणाऱ्या या दोन्ही छत्रपतींना बाप मुलगा म्हणून सहजीवन जगता आलं नाही, पण हीच बाब शक्य झाली असती तर काय घडलं असतं या कल्पनेतून उलगडणारी ही संहिता होती। संहितेची भाषा काहीशी अवघड असल्यामुळे प्रेक्षक गोंधळतात, पण दुसऱ्या अंकात नाटकानं गती घेतली आणि हळूहळू संदर्भांचा उलगडा होत गेला। शुभम सुवासे, सनी जाधव, शिल्पा शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं प्रतिकात्मक नेपथ्य साकारलं होतं। धीरज पलसे यांची प्रकाश योजना चांगली झाली। छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत सौरभ कदम यांनी महाराजांचा संयम आणि आक्रमकता साकारण्याचा चांगला प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साहिल पवार यांनी सुंदर साकारली। तर कामांगी आणि चंद्रिकेच्या भूमिकेत संध्या मिसाळ यांनी संयत आणि प्रभावी अभिनय केला। अलमशाह यांच्या भूमिकेतील आकाश कदम यांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हता। शिवाय एकाच वेळी वापरण्यात आलेले घुंगरू आणि पार्श्वसंगीत यामुळे नाटकातील संवाद समजण्यात त्रास झाला। अक्षता शिंदे, साक्षी आढाव, जानवी मोरे, स्नेहा तांबे, निवास लोखंडे यांनी नाटकात भूमिका साकारल्या। ऋतुराज पाटील यांचं संगीत काही वेळा अत्यंत कर्कश झालं, त्यामुळे कलाकारांचे संवादच ऐकू येत नव्हते। विनाकारण वापरलेली अवघड भाषा, नाटकाची संथ गती, पार्श्वसंगीताचा अतिरेक यामुळे या नाटकानं प्रेक्षकांना निराश केलं।